कारण त्यांनी संपूर्ण प्रेमाची आपली ऊर्जा भक्तीमध्ये ओतली. त्याचं कारण त्यांची बायको त्यांना रोज मारते, मारहाण करते. तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज मारहाण करते आणि त्यामुळे ते आपल्या बायकोवर प्रेम करत नाही. त्यांनी सगळं प्रेम ईश्वरासंबंधी केलं, ईश्वरावर केलं आणि त्यामुळे ते एवढे मोठे संत झाले. तर तुकाराम महाराज रोज मार खातो. अरे एवढा क्रांतिकारक संत, त्यावेळेस संपूर्ण समाज व्यवस्था उलटवून टाकण्याची क्षमता असणारा हा संत, वेदांचा अर्थ तो आम्हासाठी ठावा असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा निर्मूलन करणारे तुकाराम महाराज, त्यावेळेसच्या चातुर्वर्ण्याविरुद्ध जसं सोलाटकरांनी सुरुवात केली त्या पद्धतीनं चातुर्वर्ण्याविरुद्ध तब्बल ताकदीची लढाई देणारे तुकाराम महाराज, आणि कदाचित म्हणून त्यांचा खून झाला असावा, अशा एका क्रांतिकारक आणि अत्यंत विद्रोही असणाऱ्या माणसाबद्दल असे उद्गार या माणसाने काढले. म्हणजे तो नॉलेज किती आहे ते आपल्या लक्षात येईल. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी आणखी दुसरे उद्गार काढले शिवाजी महाराजांविषयी. त्यांनी काय सांगितलं ते फार मस्त आहे आणि त्याच्यामधलं षडयंत्र तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून मी ते जरा नीटपणे सांगतो, पोचवतो. हा काय म्हणाला धीरेंद्र कृष्ण महाराज, शिवाजी महाराज रामदास स्वामी जी के आगे गए. आगे जाने के बाद उनको बोलने लगे कि महाराज मैंने आपकी आज्ञा के अनुसार आज तक मैंने बहुत लड़ाइयां की, बहुत सी जीती, सभी जीती. आपकी आज्ञा के अनुसार मैंने सब काम किया. आपकी कृपा से बहुत सी लड़ाइयां मैंने जीती, लेकिन अब मैं थक गया हूं, मैं बहुत हार गया हूं. अब मैं लड़ना नहीं चाहता. ये जो राजपाट है ये भी आप संभालिए और आगे की लड़ाइयां भी आप संभालिए. ये जो मेरा मुकुट है, ऐसा उन्होंने मुकुट निकाला, रामदास स्वामी के पैरों पर रखा और बोले अब इसको आप संभालो. रामदास स्वामी हंसे और बोले तुम मुझे गुरु मानते हो? जी महाराज आप ही के तो कारण सब कुछ है. शिवाजी बन गए, जी महाराज आप ही के कारण तो सब कुछ है. तो मेरी तुमको आज्ञा है कि ये मुकुट फिर से धारण करो और राजपाट संभालो. आणि मग त्यांनी म्हणजे रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये पुन्हा मुकुट ठेवला, राजपाट त्यांना पुन्हा परत केलं आणि हे राजपाट तुम्ही सांभाळा, वाटल्यास माझ्या नावानं सांभाळा असं सांगितलं. काय आहे काय असं सांगितलं जातं? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी बिचारा सकाळपासून रात्रीपर्यंत राब धान्य उत्पादन करतो. मग ते धान्य खळ्यामध्ये तयार होतं. जेव्हा धान्याची रास पडलेली असते तेव्हा एक भटजी बुवा येतात, पूजा करतात आणि सांगतात देवाच्या कृपेनं हे सगळं तुला प्राप्त झालेलं आहे आणि एक मोठं धान्य घेऊन जातात. त्याच्याही डोक्यात येतं शेतकऱ्याचे की बाबा या वर्षी चांगलं पीक झालं, देवाच्या कृपेनं. त्याच्या मेहनतीनं नाही झालं, निसर्ग व्यवस्थितरित्या वागला त्यावेळेस म्हणून नाही झालं, देवाच्या कृपेनं झालं. आणि देवाच्या कृपेनं नव्हे, देवाची कृपा कोण मिळवून देतो? भटजी. कारण त्याने पेरणीच्या आधी पूजा केली होती, त्यावेळेस मिळवून दिली होती ती कृपा. आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान प्रतिष्ठित करण्यासाठी हा धीरेंद्र कृष्ण महाराज सांगतो की शिवाजी महाराज जो कुछ भी है वो केवल रामदास स्वामी के कारण है. आणि रामदास स्वामींचा शिवाजींचा काय संबंध? शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची आयुष्यात कधी भेटच झाली. ज्या माणसाची कधी भेट झालेली नाही, त्याला कधी गुरु मानलेलं नाही, त्याला गुरु म्हणून कोकांडी बसवायचं, कारण त्याच्याशिवाय तुमचा काही उद्धार होऊ शकत नाही असं लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्या ठिकाणी RSS चे प्रमुख भागवत, माझे मित्र, कॉलेज जीवनापासून असलेले चांगले मित्र नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या तिघांपैकी एकही जण उठला नाही आणि म्हणाला नाही की तुम्ही शिवाजींबद्दल असं बोलू नका किंवा शिवाजी महाराजांविषयी जी मी काय आख्यायिका ऐकलेली आहे ती करेक्ट नाही असं ते बोलले नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनाही ते हवं आहे असा आपल्याला अर्थ काढावा लागतो. मित्रांनो, त्यानंतर हा माणूस काय म्हणतो, याचा अतिशय चांगला एक व्हिडिओ उपलब्ध आहे, त्याच्याबद्दल मी थोड्या वेळात सांगतो. त्याच्या आधी सांगतो कि हर व्यक्ति ने 4 बच्चे पैदा करने चाहिए और एक बच्चा RSS को दान देना चाहिए. कई लोगों ने त्याला विचारलं की आप कैसे करोगे 4 बच्चे पैदा, आप ही करेंगे क्या? नहीं, बोले ब्राह्मण 4 बच्चे पैदा नहीं कर सकता है.
क्योंकि जब वो पूजा करता है तो 12 घंटे तक स्त्री को छू नहीं सकता और इसलिए उसको 4 बच्चे कभी हो नहीं सकते. काय अगाध ज्ञान आहे या माणसाला. उरलेल्या 12 घंट्यात पाहिजे तेवढी पोरं पैदा करतात, तेवढं सुद्धा लागतं नाही हे कळत. असं अगाध ज्ञान असणारा हा माणूस, ज्याला सेक्सचं ज्ञान नाही, स्त्री पुरुषांच्या संबंधाचं ज्ञान नाही, कसलं ज्ञान नाही, तो सगळ्या जगाचं ज्ञान आपल्या पुढे पाजळत असतो. याचा एक अतिशय चांगला व्हिडिओ आहे. त्याच्या पायावर एका दलित माणसाने डोकं ठेवलं. त्याचाच भक्त हा म्हणतो, अरे छुओ मत, दूर रहो, हम ब्राह्मण है, तुम अछूत हो, हमें छुओ मत. हा 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, लोकांपर्यंत पोहोचवला मोठ्या प्रमाणात. आणि अलीकडच्या काळामध्ये आमचे एक अत्यंत आवडते सीजी आहे, नाव त्यांचं भूषण गवई, आपल्या बायका मुलांसोबत त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले. ते जेव्हा दृश्य मी पाहिलं आणि ऐकलं तेव्हा माझी पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया तोंडातून निघाली. कारण भूषण गवई हे केवळ सीजीआय नाही, ते बौद्ध समाजातले पहिले सीजीआय आहे. एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळामध्ये मी त्यांची 3 भाषणं ऐकली लागोपाठ. आणि या 3 भाषणांमध्ये ते आंबेडकरांचा उल्लेख करतात आणि एका भाषणामध्ये ते म्हणाले, आंबेडकरी विचारांनी माझं परिपोषण झालेलं आहे, म्हणजे आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यायलेलो आहे. जेव्हा ही प्रतिक्रिया मी ऐकली तेव्हा माझी स्वाभाविक प्रतिक्रिया अशी होती, जेव्हा मी हे सगळं पाहिलं आणि पत्रकारांनी विचारलं, मी एवढंच म्हणालो की स्वतः भूषण गवई यांनी यापुढे आंबेडकरांचं नाव घेऊ नये. कारण त्यांनी आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार गमावलेला आहे. जो आंबेडकरी विचाराने प्रेरित असतो तो अशा एखाद्या बोंधू बाबाच्या पायावर डोकं ठेवूच कसा शकतो. तो असे चमत्कार करतो, लोकांच्या मनातला आपोआप ओळख. आणि छुओ मत, हम ब्राह्मण है, आणि हे दोन छूतात त्याला, पायावर डोकं ठेवतात. अशा माणसाकडे जातात. आणि म्हणून मी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर फडणवीस असं म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोण श्याम मानव? श्याम मानवाला कोणी हा अधिकार दिला? अलीकडच्या काळामध्ये त्यांना कोणी विचारत नाही आणि म्हणून प्रसिद्धीसाठी ते सगळं बोलतात. मला फक्त उत्तर एकच द्यायचं, देवेंद्र फडणवीस, तुम्ही 70 सालचे आहात. हे 70 साली तुमचा जन्म झालेला आहे. तुमचे वडील माझे चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत जनता पार्टीमध्ये मी प्रचार केलेला आहे, तेव्हाही मी प्रसिद्ध होतो वक्ता म्हणून. तुमचं तरुण भारत, RSSचं मुखपत्र असणारं तरुण भारत, इथे 4 वर्ष मी काम केलं. माझा कॉलम अतिशय लोकप्रिय होता. जेव्हा मी व्याख्यानाकरता कोणत्या गावामध्ये जायचो विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये, तेव्हा लोक मला केवळ पाहायला यायचे की हा लेखक ज्याचा आपण नेहमी ऐकतो त्याचा चेहरा आपल्याला माहित नाही, वास्तव होतो कोण आहे. त्यानंतर मी मनोहरमध्ये आलो, किर्लोस्कर प्रेसला अख्खा महाराष्ट्र मला ओळखायला लागला. तर ज्या काळामध्ये तुम्ही शाळेमध्ये चरबी घालून जात होता, त्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र मला ओळखत होता. त्यामुळे तुम्ही मला प्रसिद्धीचा ठिकाण बोलवलं नाही पाहिजे. तुम्हाला तुमची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मला माझी मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सन्मान दिलं बोललं पाहिजे. आपण सुसंस्कृत माणसं आहोत. त्यामुळे मित्रांनो, मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे